वेलकम. चला पाहूया की एआय सर्वसमावेशक आणि ट्रान्सपेरंट कसा असू शकतो, ज्यामुळे सर्वांसाठी उत्तम अनुभव निर्माण होतात. मॉड्यूल 5 इन्क्लुसिव्हनेस इन एआय. कल्पना करा की एक एआय सिस्टीम वय, क्षमता किंवा बॅकग्राऊंड काहीही असो, सर्वांसाठी काम करते. हाच तर इन्क्लुसिव्हनेस इन एआयचा खरा अर्थ आहे. इन्क्लुसिव्हनेस इन एआय. एआय सर्वांसाठी फेअर, ॲक्सेसिबल आणि युजफुल असावा. पण जर एआय इन्क्लुसिव्ह नसला तर काय होईल? विचार करा, जर एआय सिस्टीम्स फक्त काही ॲक्सेंट्स ओळखत असतील, तर इतरांना त्याचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच एआय विविध डेटावर ट्रेन केला पाहिजे, जेणेकरून तो सर्वांसाठी योग्य प्रकारे काम करेल. एआय इम्प्रूव्हिंग ॲक्सेसिबिलिटी यूज केसेस. आता पाहूया एआय आपले जीवन कसे सोपे करत आहे. स्पीच टू टेक्स्ट टूल्स श्रवणदोष असलेल्या लोकांना मदत करतात. एआय पॉवर्ड कॅप्शन्स व्हिडिओज अधिक शिकणाऱ्यांसाठी ॲक्सेसिबल करतात. स्मार्ट असिस्टंट्स डिसॅबिलिटीज असलेल्या लोकांना कामे पूर्ण करण्यात मदत करतात. तुम्ही एखाद्या अशा एआय टूलचा विचार करू शकता का, जे तुमच्यासाठी शिकणे सोपे करते? मॉड्यूल 6 ट्रान्सपेरन्सी इन एआय. तुम्ही असा एआय सिस्टीमवर विश्वास ठेवणार का, जो निर्णय घेतो पण कारण स्पष्ट करत नाही? बहुतेक नाही. ट्रान्सपेरन्सी इन एआय. ट्रान्सपेरन्सी म्हणजे एआय समजायला सोपा असावा. जेव्हा एआय ट्रान्सपेरंट असतो, तेव्हा तो विश्वास निर्माण करतो, अकाउंटॅबिलिटीला सपोर्ट करतो आणि फेअरनेसला प्रोमोट करतो. कल्पना करा, जर एआयने लोन ॲप्लिकेशन रिजेक्ट केले, तर तुम्हाला का रिजेक्ट झाले हे जाणून घ्यायला आवडणार नाही का? ट्रान्सपेरन्सी लोकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते आणि अन्यायकारक निर्णयांना आव्हान देण्याची संधी देते. एआयमध्ये ट्रान्सपेरन्सी सुनिश्चित करणे. एआय ट्रान्सपेरंट राहण्यासाठी काही गोष्टी. एआय निर्णयांसाठी स्पष्ट एक्सप्लेनेशन्स द्यायला हव्यात. युजर्सना कधी ते एआय सोबत इंटरॅक्ट करत आहेत हे माहीत असावे. एआय मॉडेल्स टेस्ट केले गेले पाहिजेत, जेणेकरून हिडन बायसेस टाळता येतील. तुम्ही कधी विचार केला आहे का की एआय सिस्टीमने निर्णय कसा घेतला? विचारणे नेहमी चांगले. ही सेशन्स इथेच संपतात. इन्क्लुसिव्ह आणि ट्रान्सपेरंट एआय एक चांगले आणि न्याय्य जग उभारण्यात मदत करतो. शिकत राहा आणि प्रश्न विचारत राहा.